विशाल आणि अजम गौतम अकरे पहिले षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल वन हँडेड. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. या वेळेला आपण पाहतायत रिकी पॉन्टिंग स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिलंय. षटकार क्लास. या षटकाराने प्रभावित केलं. ऍब्सोल्युटली सुपर स्ट्रोक. मॅग्निफिसंट टायमिंग. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 6. पुन्हा एकदा बॉल तयार राऊंड द विकेटने. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा वन हँडने जरूर खेळले गेले. निरंजन गरत पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. निरंजन जाणतायत तिथून फेकी करून फायदा नाहीये. स्वतः येत आहेत बॉलवर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 7. मोठा प्रहार फोर्स केलंय आझमच्या बॅटमधून. क्लास. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करतात. टाळ्यांचा कडकडाट. प्रेक्षणीय फटका. ताकद आणि नजाकत त्या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकाराने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. गोरेगाव लेजंड प्लेट जर मजबूत असतं ते जेवलं असतं. ते सादिक भाईनी बरोबर तीनच बॉल झाले ना. 3च बॉल टाकले ना. सोडत होता तेव्हा चार्जिंगचा ऑप्शन नाही माझ्याकडे. पिन आहे पण मी हे डाटा लावलाय त्याला. चार्जर असेल तर करू शकतो मी. कारण का हे आहे कल्पेश आहे ना. कुठला चार्जर पाहिजे. मला उलटा ते हे पण चार्ज करायला सांगितलंय याचा माईकचा. तो प्रॉब्लेम असा आलाय का माझी केबल लावली मी डाटासाठी. आज इथे नेट 5G चालतोय पण कनेक्टच होत नव्हतं. जिओ नाही चालत. चालू झालाय. जिओ चालणारच नाही. कोण बॅटर कोण गेला. हा नाही वाला आहे. खालची प्लेट दे त्यांना रिटर्न. तिथंच खाली बस. कसं खाली बस. तिकडे बस त्या साईडला. नाही ती वरती बस खाली. हॅलो. धावसंख्या झालेली आहे 18. 1 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 18 धावसंख्या झालेली आहे. बेटा इधर ही आया आगे नहीं चल बस तू इधर स्कोरिंग करेगा तो मैं खाएगा बाद में.
न्यू बॉलर अनिल बाने. डॉट चेंडू आलेला आहे. गुड शॉट. 6 रन. गुड शॉट. कैलास यांच्या बॅटमधून 6 धावा. सुंदर असा पाणी पडत आहे. त्या पावसामध्ये सुंदर असा षटकार. दोन धावा धावून काढलेल्या. धाव संख्या 26 झालेली आहे. सुंदर अशी कॅच घेतलेली आहे अनिल भाले यांनी. नेक्स्ट मॅच शैलू माता भिवंडी व श्री 11 टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच शैलू माता भिवंडी श्री 11 श्री 11 बोरवली टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. न्यू बॅटर अमोल. नाव मला माहीत झाले याचा स्कोरिंग त्याच्यावर गेलं ना त्याची स्कोरिंग याच्यावर आला भांडायला. का तुम्ही स्कोरिंग कधी आवाज तिथं करणार नाही म्हणजे नाही आपण काय आवाज. 1 रन काढलेला आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. लास्ट चेंडू बाकी आहे. धाव संख्या 27. हा बॅटला जोरात लागतो ना त्याचा. बॅट्समॅन लागलं नाही ना. एक एक पानी ऊपर से आ रहा है पानी ऊपर से आ रहा है.
निरंजन घरत. धाव संख्या झालेली आहे 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुंदर असा चेंडू. एक रन धावून काढलेला आहे. धाव संख्या झालेली 28. वाईट चेंडू. वाईट फक्त वाईट. एकच बॉल झाला ना. दोन पहिला डॉट एक सिंगल. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. नो चेंडू दिलेला आहे. सेकंड वॉर्निंग दिलेली होती तुम्हाला. फ्रीडचा चेंडू असेल आता. नेक्स्ट बॉल. धाव संख्या झालेली आहे 30. मंगेश राणे यांची सुंदर अशी फिल्डिंग. श्री इलेव्हन बोरोली संघाचे आगमन झालेले आहे. महमूद सर. गुड शॉट. गुड शॉट. 6 धाव संख्या. 38 धाव संख्या झालेली आहे. चार चेंडू टाकून झालेले आहेत. नो चेंडू. फ्री हिट. चाळीस धाव संख्या झालेली आहे.
महमूद सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम महमूद सर. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 42. बॉलर नेम कुणाल. संघासाठी 14 षटकासाठी मार्गस्थ होत आहेत कुणाल. कैलाश. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, परंतु या वातावरणामुळे झेल काय होऊ शकला नाही आहे आणि 1 धाव मात्र तिथे मिळते फलंदाज कैलाश यांना. पुढचा चेंडू कुणाल यांचा चेंडू हवेत आहे. पाहूया आणि एक चांगला गडी बाद होतोय अमोल. मला वाटतं ह्या टुर्नामेंट मधील सगळ्यात लांबचा षटकार कैलाश यांच्या बॅटमधून आपण पाहिला अगोदरच्या ओव्हरमध्ये. कुणाल आपला पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. अमित यांच्यासाठी राईट आर्मवर मारा करतील. पाहूया अमित आपल्या संघासाठी काय योगदान देतो. पुढचा चेंडू पायावर होता आणि फ्लिक केलाय त्याला. फाईन लेगला चेंडू जातोय आणि फलंदाज मात्र 2 धावा घेत आहेत आणि 2 धावेवरच त्यांना समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली 45. पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुणाल यांचा अमित यांच्यासाठी. एक शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू आणि आता देखील कैलाश यांनी एक उत्तम फटका मारलाय स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. 52. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू कुणाल यांचा कैलाश यांच्यासाठी आणि एक चांगली धावसंख्या उभारली आहे 4 षटकां. स्मार्ट क्रिकेट आणि यावेळेला मात्र हा चेंडू निर्धाव आणि कैलाश हे धावबाद होत आहेत. धावसंख्या झाली आहे 52. 53 धावांचं लक्ष्य असेल पालघर 11 या संघासमोर.
पाणी ठेवायचं भिजून बॉल द्यायचे असं चेक करायला हे नाही द्यायचे बॉल रबर बॉलला चेक थोडी असतो बॉल तो काय रबर बॉल पावसातच खेळायचा असतो ना भिजवलेलाच बॉल द्यायचा तिकडे पुसून तर काही करा तुम्ही नंतर पॉईंट त्याची दूसरी जगह में भी इधर से जो खेलते हैं उससे खेलते हैं हमने उधर एसडीएल में खेलने गए उधर से जो बोलते हैं उससे खेलो एक दोन ठिकाणी गेलतो ना पागदरी ट्रॉफी 2025 मध्ये या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. कोणत्याही खेळाडूने जेवण केल्याशिवाय जाऊ नये. प्रत्येक संघाला कळकळीची विनंती असेल, कारण जेवणच एवढं स्वादिष्ट आहे की जिभेवर चव जशी चहाची रेंगाळते त्याच पद्धतीने या स्वादिष्ट जेवणाची मेजवानी अफजल अत्तारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने कष्ट करत जेवण जरूर महेश पागदरे, मंगेश राणे असतील, कुद्दूसबाई अन्सारी या मैदानाला मेंटेन करण्यामागे, या स्पर्धेच्या पाठीमागे त्यांची मेहनत, सादिक अन्सारी असतील, अफजल अत्तारी असतील, सुयोग वैती असतील, प्रथमेश वैती, पप्पू असतील, संपूर्ण ही जी टीम आहे खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेतली गेली. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. गौतम अक्रे दांडीचा ब्रँड आहे. एक रन मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा मिळतील का? फेकी मात्र अंडरआर्म केली गेली. विशाल त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 3 धावा फलकावर, 53 रनचं टार्गेट सेट केले गेले. प्रतिम ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. सचिन त्या ठिकाणी येत आहेत, स्वतः एज अ बॉलर. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 4. हॅलो हॅलो चेक. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. फुलटॉस बॉल ऑफ साईडला, फटका छान आहे. अरमान मात्र पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल गौतम अक्रेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 3. सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर.
ऑन साईडला षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 18 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 41 रनची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. अरमान गोलंदाजी मार्कवर. आता 18 बॉल आणि 42. अनिल बाणे, गौतम अकरे. शेवटचा बॉल काय गौतम अकरेच्या बॅटमधून निघाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. पहिल्या इनिंगमध्ये कल्पेश यांचा खूप चांगला झेल. त्या अगोदर 2 झेलची चर्चा होती परंतु कल्पेशने सुधारणा केली लगेच. यावेळेला खूपच खराब बॉल. नो बॉल. परेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव ऍड होते. रुपेश कोळे आणि सुयोग वैती अशी पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. पंच रुपेश कोळी पुन्हा एकदा वळतायत. 1+1 2 धावा मिळतील. पालघर 11 टीम जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गौतम अकरे. ती स्पर्धा मला आठवते आदरणीय मुकेशभाई भंडारे यांची. आगरी कोळी एकता समाज क्रिकेट आणि गोराईचं ते वाळूवरचं मैदान, खऱ्या अर्थानं समुद्र किनारी बीच आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. खास करून त्या स्पर्धेमध्ये रुपेजी मेस्त्री सर पैठणी साडी होती. जी मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि कोण विसरेल त्यांच्या आयुष्यातला पहिला असं मॅन ऑफ द सिरीजचा त्याने अवॉर्ड पटकावला असेल. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट. सरळ चेंडू निघून येतोय. आमच्या अंपायरच्या स्वागतासाठी क्लास, अनिल बानेचा क्लास दाखवत असताना टायगर अभी जिंदा है हे दर्शवतायत. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 22 तब्बल फलकावर जाऊन पोहोचते. धावसंख्या 22. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा बॉल यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी. तोहित तोहित आवाज क्लियर है क्या? लाइव देख रहा है? लाइव देख रहा है क्या? लाइव देख रहा है ना? लाइव देख रहा है क्या तू? क्या चल रहा है? फुटबॉल भी देखते हो? संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. यावेळेला ऑन साईडला ओव्हरपिच बॉल फक्त टच केलाय. टायमिंग कुद्दूसबाई अन्सारी यांच्या स्वागतासाठी. आणि कुद्दूसबाई अन्सारी यावेळेला दर्शवतायत की अजून सुद्धा मी चांगला फिट आहे, कॅच कॅरी करू शकतो, फक्त वेळ मिळत नाही.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कैलास येत आहेत. सचिन की कैलास, यावेळेला सचिन येत आहेत. सचिनने कॅच ड्रॉप केला अनिल मानेसारख्या एक संकटमोचक फलंदाजाचा. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या फलकावर 30. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत हसन आम्हाला दर्शवत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे उर्वरित 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता. काही समोरचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. रुपेश सर, पक्ष्यांचा थवा फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र लो फुल टॉस बॉल मिस झाले. 12 बॉल आणि 23 रन. 12-23चं समीकरण. त्यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. हा स्ट्रॉंग झोन आहे. गौतम आकरेचा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 रन. पालघर 11 टीम 11 बॉल आणि विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. कैलास आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला आझम त्या ठिकाणी येत आहेत. कोणतीही चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. गौतम आकरेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. गॉन. काही जबरदस्त झेल टिपला गेला. अप्रतिम आपण पाहू शकलात. आझमच्या माध्यमातून प्रणय घरत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम नवली. PDDS जे आपण पाहत आहेत मैदान, हे मात्र आम्ही प्रणय घरत यांच्या माध्यमातून पाहू शकलो. प्रथमतः जी स्पर्धा झाली लेदर बॉल क्रिकेट, अर्जुन तेंडुलकर जेव्हा खेळले होते नांदगाव लायन्स टीम मधून. यावेळेला प्रणय घरत. टायगर अभी जिंदा आहे. काय फटका खेळलाय. जसे आले तसेच, मात्र यावेळेला रुबाबदार फटका. वयाला हरवणारा हा झंझावात षटकार आणि संतोष डवले यांचं षटकाराने स्वागत. वेलकम संतोषजी डवले, आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. गोरेगाव लेजंड्स आता कमबॅक करत असताना बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 38. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल 15 रन. यानंतर श्री 11 आणि शेलूमाता 11 भिवंडी आपण यायचं आहे. बॅटचा टो लागतोय. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. सिंगल मेल
सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 39. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 रनची आवश्यकता. 7 बॉल 14 रन. 7 balls remaining and 14 runs required to win. जबरदस्त 40+ क्रिकेट. खऱ्या अर्थानं मैदानावर वयाचं गणित लागत नाही. हे 40+ क्रिकेट दर्शवत असताना प्रणय घरत आणि अनिल बाणे हे जणू काही 20 वर्षाचे खेळाडू आहेत की काय, ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत. क्लास. इथून ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. आता 6 बॉल आणि 13 रन. 6 बॉल 13. 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. अनुभव, आत्मविश्वास आणि तंत्र या 3 गोष्टींचा मिलाप म्हणजेच 40+ क्रिकेट. मेहमूद भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. काल रॉयल वॉरियर्स अँड रियाज स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांना आपण पाहिलं. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य त्या चॅम्पियन्स ट्रॉफीला लागलं. वसीम कन्नाद, रियाज शेख, अमीर दाफेदार यांची ती स्पर्धा सुरू आहे. आज शेवटचा दिवस आणि काल मेहमूद यांनी जबरदस्त पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. सहा बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. चला शेलूमाता 11 भिवंडी जर आले असतील तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. अमित प्लीज आपण यायचं आहे. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41-41. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 41. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 12 रन. अमोल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. अनिल बाने आपल्या बॅटला चुंबन करत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. रुपेश कुळे यांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा. 1 रन मिळेल. एका रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42. 5 बॉल आणि 11 रन. 5 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. साऊंडच्या समोरून बाजूला वा ना थोडं त्यांना ओके. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 रनची आवश्यकता. राईट ऑन ओव्हर द विकेटने अमोल. ह्या वेळेला प्रतिम चांगला बॉल. क्रॉस बॅटचा वापर केला होता. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. प्रणय घरत डॉट बॉल खेळत असताना आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 11 रन. एक मोठा फटका या सामन्यामध्ये घेऊन येईल का? प्रणय घरतकडे ते कॅलिबर आहे, परंतु अमोल सुद्धा दर्शवतोय की माझ्याकडे सुद्धा ते कॅलिबर आहे. डॉट बॉल टाकण्याची क्षमता आहे. परंतु यावेळेला मी म्हटलं प्रणय घरतकडे कॅलिबर आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. या सामन्यातील हवा काढून टाकणारा हा षटकार पाहायला मिळतो. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 48. विजयासाठी 5 रनची आवश्यकता. बॉल आहेत 3. मंगेश राणे खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर.
आयोजक तर जरूर आहेत परंतु आज एन्जॉय करतायत. जरी आमचा संघ पराभूत झाला एकविरा स्पोर्ट्स वसई, परंतु आम्ही मात्र या सामन्यामध्ये चांगलं खेळतोय. अप्रतिम चांगला फटका तर आहे. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल. 2 धावा तर येत आहेत. परेश त्या ठिकाणी धावतायत. पाण्यामध्ये धावत असताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत. या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत 3 धावा कंप्लीट. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 9 तरुणांना लाजवेल अशी मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. काय फिटनेस आहे. जीवाची आकांता, एक एक रनसाठी झगडत असताना, संघर्ष करत असताना आता विजयासाठी 2 रनची आवश्यकता. बॉल आहेत 2 बॉल आणि 2 रन. अनिल बाणे, अफजल अत्तारी यावेळेला पाहायला मिळत आहेत. अतिशय स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली. अफजलजी आपलं खूप खूप धन्यवाद. आपल्या हातामध्ये जादू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला 2 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. 2 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण. चला घाई करा, वेळ दौडू नका. पावसाचा गारवा प्रत्येक जण घेत असताना मौसम बना है. मौसम मस्ताना, क्रिकेट खेळत असताना असं मात्र हे क्लायमेट ॲटमॉस्फेअर. चला 2 बॉल 2 रनची आवश्यकता. चला घाई करा. 2 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट. 2 बॉल आणि 2. मात्र या वेळेला आपण पाहत आहेत रनआउट विकेट घेण्यासाठी मंकड तर आता हा विषयच नाहीये. नो डाऊट ती रनआउटची विकेट मिळते. एक काळ होता मंकड विकेटने किती फलंदाज बाद झाले आपण पाहिलं. आता 1 बॉल 1 रन येतील का. मात्र प्रणय घरत सेन्सिबल क्रिकेटर आहे. 1 बॉल 1 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिला होता. श्रीकांत आपटेकर मॅचचा आनंद घेत असताना स्वस्त दरामध्ये तुम्हाला 4 व्हीलर या मिळतील. आणि उत्तम उदाहरण संतोष डवले यांना आपण पाहतायत. त्यांनी 4 व्हीलर त्यांच्याकडून सेल केली. अमित आपण यायचं आहे. अमित कुठेही असतील तर प्लीज या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. अमितजी. अमित खान 1 बॉल 1. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या या सामन्यासाठी. 1 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. पालघर की गोरेगाव, गोरेगाव की पालघर. एक संघ मुंबईचा, एक संघ पालघर जिल्ह्याचा. 1 बॉल 1. या वेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. तंत्रशुद्ध फटका होता. हा लेदर क्रिकेटचा क्लास आहे प्रणय गरजचा. कॉंग्रॅच्युलेशन. पावसाचा जोर कायम आहे परंतु खेळाडूंचा जोर काही थांबलेला नाहीये. तो सुद्धा कायम पाहायला मिळतो. तो जोश जल्लोष.